सूप सिरीजमध्ये आज पालकाचं सूप करूया। त्यासाठी इथे पालकाची पानं जी आहेत ती स्वच्छ धुवून घेतली आणि पाणी उकळायला लागल्यावर त्याच्यामध्ये ती घालून शिजवून घेतली। आता हा जो शिजलेला पालक आहे तो काढून घ्यायचा आणि फ्रीजमधनं घेतलेलं थंडगार पाणी त्याच्यामध्ये घालून घ्यायचा। इथे अर्धा चमचा तूप घेतलेला आहे, 2-4 लसणाच्या पाकळ्या अशा चिरून घातलेल्या आहेत आणि अर्धा कांदा घातला आहे। अर्धा कांदा किंवा एक छोटा कांदा घ्यायचा, तो चिरून असा घातलेला आहे। आता हा कांदा थोडा परतवून घ्यायचा, थोडा ट्रान्सपरंट झाला की त्याच्यामध्ये हा जो शिजलेला पालक आहे तोही घालायचा आणि तोही थोडंसं परतवून घ्यायचा। पालक आणि परतवल्यामुळे छान चव येते त्याची। आणि थोडीशी आपण इथे अर्धा चमचाभर साखर घालणार आहोत। साखर घातल्यामुळे पालकाचा हिरवा रंग जो आहे तो छान राहतो आणि चवसुद्धा छान लागते। आता हे सगळं थोडं थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं। गरज असेल तर पालक उकळताना जे आपण पाणी घातलं होतं ते पाणी ह्याच्यात वाटायला वापरू शकतो। पुन्हा अर्धा चमचा तूप घेतलेला आहे आणि त्याच्यावर 2 टेबलस्पून गव्हाचं पीठ एकदम व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे, खरपूस भाजून घेतलं। त्याच्यामध्ये 1 ग्लास गरम पाणी घातलेलं आहे। हे मिक्स करून घेतलं की त्याच्यामध्ये पालकाची जी आपण वाटून घेतलेलं मिश्रण आहे ते घातलेलं आहे। आता इथे मी पालक जो आहे तो अख्खा घातला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला फायबरसुद्धा मिळावं म्हणून। जर आपल्याला हवं असेल तर ते आपण गाळून सुद्धा घेऊ शकतो, ते जास्त क्रीमी होतं, पण मला हे असं पालकसुद्धा त्याच्यात हवा होता म्हणून मी गाळून घेतलेलं नाही आहे। इथे मीठ घालून घेऊया, हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मिरी घालून घेऊया, याच्यामध्ये जास्त मसाले मी घातलेले नाही आहेत, हवं असेल तर थोडीशी मिरचीसुद्धा आपण घालू शकतो, पण मिरीची चव इथे जास्त चांगली लागते म्हणून मिरी आणि मीठ घातलेलं आहे। तुपाच्या ऐवजी बटरसुद्धा आपण वापरू शकतो। आता हे आपल्याला उकळवायचं आहे। थोडंसं उकळायला लागलं की त्याच्यामध्ये 1 कपभर इथे मी दूध घातलेलं आहे, हे साईसकट दूध घातलेलं आहे। आपल्याला क्रीमी टेक्स्चर हवं आहे म्हणून इथे घरातली साय जी आहे ती सुद्धा मी इथे घातलेली आहे। जर नको असेल तर जे आपल्याला क्रीम मिळतं ते घातलं तरी चालेल। अजून 1-2 चमचे क्रीम मी इथे घातलेलं आहे आणि आता हे उकळवून घेऊ। छान व्यवस्थित मिक्स करून उकळवून घ्यायचं आणि आपलं जे पालकाचं सूप आहे ते तयार आहे। करायला एकदम सोपं आहे आणि गव्हाचं पीठ घातलं आहे त्याच्यामुळे हे पोटभरीचं सुद्धा होतं, त्याचबरोबर हेल्दीसुद्धा होतं। अशा प्रकारे हिवाळ्यासाठी छान असं अजून एक सूप आज आपण बघितलेलं आहे।